एकदा स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी एक क्विक झटपट अशी होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे। गव्हाच्या पिठाचा शिरा। एक हार्डली 10 ते 15 मिनिटं लागतात। जर का तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्हाला आपल्याला विचार पडतो, अरे गोड काय करू, आता घरात दूध नाहीये, आता काय करायचं, तर टेन्शन नाही, ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडली का नाही ते। तर वेळ न घालवता मला वाटतं आपण झटकीपट रेसिपीला स्टार्ट करूयात। चला, इथं आपण गव्हाच्या पिठाचा शिरा बनवत आहोत। तर आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। तर 4 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर काही क्वांटिटी वाढवायची असेल तर ह्याच रेसिपीला तुम्ही दुप्पट करू शकता। त्यानंतर आपण ह्यामध्ये 4 चमचे तूप घालून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम मी इथं 3च चमचे वापरते, लागलं तर आपण वरनं परत घालून घेऊयात। आणि त्यानंतर आपल्याला हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत। इथं तुम्हाला दिसत असेल की आपण हे प्रॉपर मिक्स करून घेतलेलं आहे। तूप जे आहे ते गव्हाच्या पिठामध्ये चांगलं मुरलेलं आहे। झटकीपट असा तयार होणारा हा शिरा आहे। तर नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि टेस्टला कसा झालाय हे सुद्धा सांगा। जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्हाला काय पुढे अजून रेसिपीज बघायच्यात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला शेअर करा। आता आपल्याला ओव्हनमध्ये 30 मिनिटं त्याला ठेवून त्याचा जो कच्चापण आहे ते काढून घ्यायचा आहे। तर 30 मिनिटं पहिले मी ठेवलेला आहे, त्यानंतर बाहेर काढायचं आहे, त्याला मिक्स करायचं आहे आणि परत 30 मिनिटं ठेवायचं आहे। असं 5 ते 6दा तुम्हाला करायचं आहे। एकाच वेळेस तुम्ही जर का केलं तर खाली जळण्याची किंवा भांड्याला लागण्याची, करपण्याची शक्यता आहे। त्यामुळं 30 सेकंद झाले की ओपन करा, त्याला चांगलं मिक्स करा आणि परत 30 सेकंद ठेवा। असं 5 ते 6दा करा। तुम्हाला समजलंच, त्याचा कलर चेंज होतो आणि त्या गव्हाच्या पिठाला एक म्हणजे एक वास येतो चांगला। जे गव्हाचं पीठ आहे ते पूर्ण भाजून झालेलं आहे। तर ह्यामध्ये आता आपल्याला मिक्स करायची आहे साखर। तर आपण 4 चमचे गव्हाचं पीठ, 4 चमचे तूप आणि आता ह्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे साखर मिक्स करायची आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गोडीनुसार। तर इथं मी 3.5 चमचे साखर घेतलेली आहे, लागली तर मी वरनं एक्स्ट्रा परत घालल। तर साखर सुद्धा आपल्याला ह्यामध्ये आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर इथं साखर आपली ही चांगली मिक्स झालेली आहे। ह्यामध्ये आपल्याला आता लगेच पाणी घालायचं आहे। तर पाणी किती घालायचं, आपण 4 चमचे गव्हाचं पीठ घेतलं होतं तर त्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे, तर म्हणजे 12 चमचे। तर इथं सुरुवातीला मी 10 चमचे घालते, लागलं तर आपण परत पाणी घालूयात। इथं तुम्हाला पाणी जे आहे ते कमी जास्तही लागू शकतं, कारण की गव्हाचं पीठ हे किती दिवसाचं आहे, त्याच्यानंतर ते बारीक आहे, मोठं आहे, त्यावर पण डिपेंड आहे। पाणी घालून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। हे बघा, तुम्हाला दिसतच असेल, तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर परत आपल्याला 30 सेकंद 2दा ते 3दा आपल्याला ओव्हनमध्ये भाजून घ्यायचं आहे। तर इथं मला पाणी हे लागणार आहे, त्यामुळे 2 चमचे मी अजून पाणी घालून मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा मी ओव्हनला 30 सेकंद ठेवून त्याला भाजून घेते। इथं मला 12 चमचे पूर्ण पाणी लागलेलं आहे, तुम्हाला कमी जास्त सुद्धा लागू शकतं। शिऱ्यामध्ये
ड्रायफ्रूट्स नसतील असं होऊ शकत नाही, तर मी इथं पिस्ता, बदाम, मनुके, काजू हे घेतलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. तर इथं सुरुवातीला मी थोडेसेच ड्रायफ्रूट्स यूज करणार आहे, बाकीचे आपण डेकोरेशनसाठी वापरूयात. ड्रायफ्रूट्स घालून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक 30 सेकंद पुन्हा आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. तर तयार आहे झटकीपट असा बनणारा गव्हाच्या पिठाचा शिरा. इथं आता मी जे आपण 1 चमचा तूप मी साईडला काढून ठेवलं होतं ते सुद्धा घालून घेते आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ठेवलेले ते सुद्धा घालून घेते. इथं तुम्हाला आवडत असेल तर इलायची पूड सुद्धा वापरू शकता. मी घातलेली नाही आहे कारण की मला आवडत नाही. आणि वास तर असा मस्त घमघमाट सुटला आहे. वाव. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला जर का अशाच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.